नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांच्यासहित अटक करण्यात आलेला डॉक्टर मनोज शिरुरे याची पार्श्वभूमी ही इंटरेस्टिंग आहे. अत्यंत शांत स्वभावाचा असलेला शिरुरे हा संघाशी संबंधित आहे आणि त्यामुळेच संघाशी संबंधित असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश स्कूलवर त्याची अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्या संस्थेची बोगस शालार्थ ID किंवा बोगस शिक्षक भरती प्रकरणात चौकशी सुरू आहे, त्या संस्थेच्या एका युनिटच्या अध्यक्षाकडून अजून दुसरी काय अपेक्षा करणार नाही का? आणि त्यामुळंच आता नीट UG प्रकरणात डॉक्टर शिरुरे यांच्यासोबतच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था देखील रडारवर आली. नेमकं काय प्रकरण आहे याबाबत आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हे ब्रीद वाक्य घेऊन ज्या संस्थेची स्थापना करण्यात आली त्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या रेनिसन इंग्लिश स्कूलचा अध्यक्ष असणारा डॉक्टर मनोज शिरुरे याला नीट UG प्रकरणात आपल्या मुलासाठी पेपर लीक झालेला पेपर विकत घेतल्याप्रकरणी CBIनं ताब्यात घेतले. म्हणजे बघा, लातूर हे शिक्षणाचं हब किंवा लातूर पॅटर्न म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्याच शहरातील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर असतील, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी असतील किंवा आता डॉक्टर मनोज शिरुरे असतील, यांच्यासारख्या प्रतिष्ठित करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या लोकांना हा नेमका धंदा सुचला कुठून आणि ही अवदासा आठवली कुठून, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे नावाचा जो व्यक्ती आहे ना, तो बालरोग तज्ज्ञ आहे आणि त्यांची लातूरच नव्हे तर मराठवाड्यात एक चांगली ख्यात कीर्ती आहे. अत्यंत हुशार, शांत स्वभावाचा, चांगलं बोलणारा व्यक्ती म्हणून त्यांची आजपर्यंत ओळख होती. पण चेहरा भोळा आणि लफडी सोळा हे या नीटच्या पेपर लीक प्रकरणानंतर समोर येऊ लागले. डॉक्टर मनोज शिरुरे ज्या रेनिसन इंग्लिश स्कूलचा अध्यक्ष आहे, ती रेनिसन इंग्लिश स्कूलच बोगस आहे. म्हणजे काही महिन्यांपूर्वी मनसेने त्या ठिकाणच्या रेनिसन इंग्लिश स्कूलच्या विरोधात जेव्हा तक्रारी केल्या तेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मजबुरीने का होईना पण ती शाळा बंद करण्याचे आदेश द्यावे लागले. 2019 पासून ही जी रेनिसन इंग्लिश स्कूल आहे ना, ती भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं बोगस पद्धतीनं सुरू ठेवलेली आहे. म्हणजे त्याला UDIS नंबर नाहीये, शासनाची कुठलीही परवानगी नाहीये आणि तरी सुद्धा एका विद्यार्थ्याकडून किमान 30,000 ते 70,000 रुपयांपर्यंत फीस गोळा केली जाते. या ठिकाणी नेमलेला स्टाफ देखील योगायोगानं बोगसच आहे आणि या शाळेची इमारत उभारण्यासाठी सुद्धा या स्टाफकडून किंवा विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये डोनेशन घेतलं गेलं. म्हणजे ही सगळाच जो प्रकार आहे ना, तोच बोगस आहे. आणि बोगस शिक्षण संस्था किंवा बोगस शाळा चालवणाऱ्या एका डॉक्टरकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणार तरी कशी? आणि त्यामुळंच या डॉक्टरची हिंमत झाली. कारण ज्या डॉक्टरच्या नेतृत्वाखाली 2019 पासून म्हणा किंवा गेल्या कित्येक वर्षापासून एक शाळा, एक युनिट जिथं हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं जातंय, तेच जर का बोगस पद्धतीनं चालवलं जात असेल आणि त्याकडं शासन म्हणून कुणीच जर का पाहणार नसेल, तर मग आपल्यावर कारवाई होणार काय? आपण आपल्या पोरासाठी पेपर विकत घेतला काय आणि पेपर फोडला काय? अशी त्या डॉक्टर मनोज शिरुरेची कदाचित मानसिकता झाली असेल आणि त्याच्यामुळंच त्याची एवढी हिंमत झाली. पण खरा प्रश्न हा आहे की असे जे नालायक वृत्तीचे किंवा गुंड वृत्तीचे, अगदी क्रुकेड माइंड जे लोक आहेत ना, यांना संघ तरी जवळ कसा करतो? म्हणजे ज्या संघाची ओळख ही राष्ट्र उभारणी किंवा राष्ट्राच्या चांगल्या कामासाठी म्हणून आहे, त्या संघामध्ये जर का भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेसारख्या काही संस्था असतील आणि तिथं जर का बोगसगिरी चालू असेल, तर
त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. पण होतंय काय, कुणी कितीही आरडाओरडा केला आणि कुणी काहीही जरी केलं तरी या संघाचे पालक म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ना, ते सुद्धा याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. रेनिसनच्या अध्यक्षाला बोगस नीट प्रकरणात किंवा नीट पेपर लीक प्रकरणात अटक झालेली असली तरी हे प्रकरण एवढंच नाहीये. या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माजी अध्यक्षानं, ज्यांचं नाव आहे नितीन शेटे, यांनी गंभीर आरोप केले की या भाषीप्रने 154 पेक्षा अधिक शिक्षकांची बोगस पद्धतीनं भरती केली आहे. तत्कालीन कार्यवाहांपासून ते विद्यमान कार्यवाह हेमंत वैद्य यांच्यापर्यंत सगळ्यांवर आरोप केलेत त्यांनी. पण त्या आरोपाची ना संघाच्या पालकांकडून चौकशी झाली ना संघाच्या वरिष्ठांकडून चौकशी झाली. आणि शासनात तर अगदी पैसे फेकले की काहीही मॅनेज करता येतं, अशी इथल्या पूर्वीच्या कार्यवाहांची किंवा सहकार्यवाहांची भावना झालेली, धारणा झालेली, आणि त्यांनी ते आतापर्यंत मॅनेज देखील केलेले. आणि त्याच्यामुळेच बोगस शालार्थ आयडीचं प्रकरण असेल, बोगस कर्मचारी भरतीचं प्रकरण असेल, बोगस शिक्षक भरतीचं प्रकरण असेल, किंवा विना परवानगी एखाद्या शिक्षकाची 2-5 शिक्षकांची या शाळेवरून त्या शाळेवर डेप्युटेशन करण्याचं प्रकरण असेल, असे अनेक प्रकार या भाषीप्रमध्ये सर्रास केले जातात. कारण शाळेवर संघाचा वरदहस्त आहे आणि भाजपचा देखील वरदहस्त आहे. भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यामुळं आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, ही भावना इथल्या संचालकांची, इथल्या अध्यक्षांची, इथल्या कार्यवाहांची आणि सगळ्यांचीच झालेली. आणि त्याच्यामुळंच या संस्थेचा एक युनिट चालवणारा डॉक्टर मनोज शिरोरे याची एवढी हिंमत वाढली की त्याने थेट आपल्या पोरासाठीच पेपर विकत घेतला, सगळं काही मॅनेज केलं. पण म्हणतात ना की ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती, लेकिन वो जब भी पड़ती है तो मार बहुत बुरी तरह लगता है. अशाच पद्धतीनं या मनोज शिरुरे याला अटक झाली आणि एकंदरच भाषीप्रचा जो काही एक छान छान चेहरा आहे किंवा जो बुरखा आहे तो टाराटारा फाटलाय. राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या संस्थेचे कार्यवाह असतील किंवा आजी माजी अध्यक्ष असतील किंवा इतर लोक असतील, हे मॅनेज करू शकतात, पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच कुठली गोष्ट मॅनेज करता येते. ज्या दिवशी मनोज शिरुरे सारखं या सगळ्या लोकांना कोठडीत जावं लागेल ना, तेव्हा निश्चितपणे ज्यांच्यावर अन्याय झालाय ते आनंदानं पेढे वाटतील. पण सगळ्यात दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की संघानं ज्या उद्देशानं भाषीप्र सारख्या संस्थांना वाढण्यासाठी मदत केली, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे संघ उभा राहिला, त्या संघाची मात्र या मनोज शिरुरे सारख्या प्रकरणामुळं किंवा बोगस शालार्थ आयडी सारख्या प्रकरणामुळे बदनामी होते. याची गंभीर दखल संघाने देखील घ्यावी, एवढीच सध्या तरी सर्वांची अपेक्षा आहे. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.